तेल गरम झालं. जिरा, मोहरी, हळद, तिखट एवढं. पाणी टाकून द्यायचं. जेवढं पिठलं करायचं त्या हिशोबानं, घरात जेवढी माणसं असतात त्यांचा अंदाजानुसार पाणी घ्यायचं. आम्ही दोघं आहे. थोडं गरम झालेलं आहे. आता ह्या बेसनामधल्या ज्या काही गाठी आहेत त्या काढून घ्यायच्या आणि थोडं थोडं हलवत बेसन अशा प्रकारे फेटून घ्यायचं आणि परत 3 ते 4 मिनिट होऊ द्यायचं. याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो. उकळी होऊ द्यायची. याला कोथिंबीर टाकून घेते. आणि झणझणीत बेसन पिठलं रेडी आहे. पिठल्याच्या नंतर ह्या भाकरी असं आहे बेत. चला, थाळी तयार आहे, या जेवायला. बाय बाय.